नमस्कार मंडळी, अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। पाऊस पडायला लागलेला आहे आणि समुद्रात ज्या मोठ्या बोटी जातात त्या बंद झालेल्या आहेत, त्यामुळे छोटी मोठी मच्छी मार्केटमध्ये मिळत आहे। खवलं मात्र व्यवस्थित काढली गेली पाहिजे, नाहीतर कालवणात तुम्हाला भातावर खाताना ते खवलं मध्ये मध्ये येतील, म्हणून ते खवलं आहेत ते व्यवस्थित काढायचे आहेत। तुम्ही बघू शकता पूर्ण खवलं काढलेली आहेत आणि ही मच्छी आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा आगरी पद्धतीचं तिखट, चवीपुरतं हिंग घालायचं आहे, 7-8 पाकळ्या लसणाच्या टेचून घालायच्या आहेत, 7-8 पानं कढीपत्त्याची, 1 ठेचलेली मिरची, 1 कैरी, कारण कैऱ्या मार्केटमध्ये मिळत आहेत त्यामुळे आंबटपणासाठी कैरी आणि कैरी खूप छान होते। तर आता आपण यामध्ये सर्व साहित्य घातलेले आहे। आता चवीपुरतं मीठ घालूया। मी 1 चमचा मीठ घालत आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला। अर्धा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे। आता ही मच्छी अशी कालवून घ्यायची आहे, म्हणजे हे मसाले व्यवस्थित या मच्छीला लागतील। तर आता हे मसाले आपले मच्छीला लागलेले आहेत। हे मासे खूप छोटे छोटे असल्या कारणाने पाणी जास्त लागत नाही, तुम्हाला जितका रस्सा हवाय तितका पाणी घाला। मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता हे पातेलं गॅसवर ठेवूया। पातेल्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी देऊया आणि हे कालवण 4 ते 5 मिनिटं मीडियम आचेवर शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत। कालवणावरचं झाकण काढून बघूया। मस्त कालवणाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि रस्सा देखील भातावर पुरेल इतका झालेला आहे। ह्या कालवणाला अजिबात घाटी मारायची नाहीये, कारण मच्छी बुडेल इतकं आपण पाणी ठेवलंच होतं आणि हे मासे छोटे असले कारणाने वाफेवर शिजून जातात। आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हलकासा गरम मसाला। गरम मसाला कमी घालायचा आहे, कारण या माशांची जी ओरिजिनल चव आहे ती आपल्याला अनुभवायची आहे आणि हे उकळावरच मसाले त्यामध्ये मिक्स होतील। अजिबात घाटी मारायची नाही, कारण मासे खूप नाजूक आहेत। ती माशांची पिल्ल आहेत, जर तुम्ही त्यामध्ये सारखा चमचा घातलात तर मासे फुटून जातील। आता एखाद मिनिटभर त्याला एक चांगली उकळी काढायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। मस्त उकळी आलेली आहे आणि कालवणाचा सुगंध घरभर पसरला आहे। हे कालवण गरम गरम भातासोबत खूप छान लागतं। मिनिटभर झालेला आहे, उकळी छान आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे खेळीभेळीचं कालवण तयार झालेलं आहे आणि ह्या कालवणाला एक अप्रतिम अशी चव असते आणि अशा प्रकारची ही खेळीभेळीची मच्छी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळते, त्यामुळे ह्याची जर तुम्हाला मजा लुटायची असेल तर जून-जुलै महिन्यात ही मच्छी मार्केटमध्ये अवेलेबल असते। तर आता हे कालवण तयार झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे। गरम गरम भातासोबत याला सर्व करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।